हा वाला एक्सेल एक्सपोर्टची फंक्शनॅलिटी. याचा ॲडव्हांटेज म्हणजे आपल्याला सगळा डेटा गॅदर करून यामध्ये राईट करून ती एक्सेल आपण प्रोव्हाईड करू शकतो किंवा ज्याला लागतीये ती एक्सेल. जसं की एखाद्याने रिक्वायरमेंट दिली की त्याला हॉटेलचं किती बुक म्हणजे अकाउंटंटला पाठवायचं आहे मला हॉटेल सेल झालेला पूर्ण फॉर एक्झाम्पल. तर त्या केसमध्ये तो ॲडमिन काय करेल, ही एक्सेल एक्सपोर्ट करेल, ज्याच्यामध्ये हे पूर्ण सेलचे त्याला डिटेल्स मिळतील. सो अकाउंटंटला ती एक्सेल रिव्ह्यू करता येईल. जेव्हा तो एंड ऑफ द इयर मे बी किंवा काही सेमिस्टर वाईज त्याला अकाउंट टॅली करायचंय. तर जेव्हा ते फायनान्सचं ते पूर्ण ट्रान्झॅक्शन्स टॅली करतात, तेव्हा त्यांना हे लेजर्स जे आहेत, ते टॅली करावे लागतात. तर यामध्ये ह्याच सेल्सचे ट्रान्झॅक्शन हिस्ट्री असते. सो त्यांना हे सेल्सचं हिस्ट्री पण लागते. सो अशा केसमध्ये त्यांना आपण हे लॉगिन देता येत नाही त्यांना बुकिंगचं फॉर एक्झाम्पल. तर मग त्या केसमध्ये आपण एक्सेलचं डॉक्युमेंट दिलं, तर त्यांना ते अकाउंट जे टॅली करायला हे सेल्सचं जर डॉक्युमेंट असेल त्यांच्याकडे, तर त्यांना ते ईझी जातं. हा एक एक मी सांगितला. असे बरेचसे याचे प्रोजेक्ट की आपण एक्सेल एक्सपोर्ट का केलेले. तर हे बऱ्याच ठिकाणी आहे. सगळीकडे टेबलच्या न्यू बटनच्या अलीकडे तुम्हाला एक्सेलचं बटन दिसेल. सगळ्या रिपोर्ट्समध्ये पण तुम्हाला एक्सेलचं वगैरे बटन दिसेल. तर ह्या फंक्शनॅलिटीसाठी आपण पीएचपीचा क्लास यूज केलेला आहे. क्लासेस फोल्डरमध्ये PHP एक्सेल 1.8 हा क्लास पीएचपीचा रेडी आहे पीएचपीचा कोड फॉर एक्सेल जनरेशन. तो वाला आपण यूज केलाय. हे फोल्डर इथे ठेवलंय. यातले क्लासेस आपल्याला लागतात जेव्हा आपण एक्सेल एक्सपोर्ट करतो. एक्सपोर्ट करतो म्हणजेच काय, एक्सेल एक क्रिएट करतो. जसं एक वर्ड फाईल क्रिएट करणं, PDF टेक्स्ट फाईल बनवणं, तसं एक्सेल फाईल एक रेडी डॉक्युमेंट म्हणजे रेडी एक डॉक मिळतं आपल्याला एक्सेल जनरेटेड. तर ते या फाईल थ्रू मिळतं. तर ते त्या फाईलमध्ये आपल्याला हा डेटा फक्त आपला राईट करायचा आहे. ठीक आहे. एक्सेलमध्ये आता जेव्हा काम करतो आपण, आता फॉर एक्झाम्पल आपण हीच पाहूयात, हॉटेल बुकिंगची एक्सेल. आता ही एक्सेलचं बटन कुठे आहे? व्ह्यूचं फोल्डर आहे. हॉटेलमध्ये बुकिंगमध्ये index.php आहे. index.php मधून हे HTML येत आहे. ठीक आहे. हे बटन मला तिथे मिळेल. व्ह्यूमध्ये हॉटेल्समध्ये बुकिंगमध्ये index.php. आता या कोडमध्ये काय दिसतंय मला, हे बुकिंग रिसीट रिपोर्ट हे 3 चेकबॉक्सेस दिसतात आणि दुसरं काहीच दिसत नाहीये. आता हे फंक्शन माझं कंटेंट रिफ्लेक्ट वालं स्क्रिप्टमध्ये डिफॉल्ट कॉल झालेलं आहे. म्हणजे या फंक्शनमध्ये काहीतरी होतंय जेणेकरून मला हे खालचं सगळा कंटेंट येतोय. index.php मध्ये फक्त हे 3 बटन आहेत. पण हे स्क्रिप्टला डिफॉल्ट कॉल झालेलं फंक्शन आहे, त्यामधून हा डेटा येतोय. याच्यामध्ये आता आयडी आहे जो RD बुकिंग, हा माझा बाय डिफॉल्ट ऍक्टिव्ह टॅब आहे. हा टॅब ऍक्टिव्ह आहे आणि हे जे चेकबॉक्सचं बटन आहे, हे चेकबॉक्स आहे रेडिओ बटन, हे डिफॉल्ट चेक्ड दिलंय. म्हणजे हे बुकिंगचं पेज ओपन होतंय बाय डिफॉल्ट. तर हे इथून ओपन होतंय. म्हणजे आता बुकिंगच्या इंडेक्स पेजमध्ये बुकिंगचं फोल्डर आहे, त्यामध्ये इंडेक्स पेज आहे, त्यामध्ये ते एक्सेलचं बटन आहे. ते एक्सेलचं बटन माझं इथे आहे. FA म्हणजे काय असतं, हे फॉन्ट ऑसम. मी लास्ट टाइम एक्सप्लेन केलं होतं फॉन्ट ऑसम वर, की हे एक्सेलचं बरोबर इथे बटन दिसतंय. हे फॉन्ट ऑसमचा हा आयकॉन आहे. हा FA हा रेडी त्यांचा आयकॉनचा हा क्लास येतात. हा तिथून उचललेला आहे त्या वेबसाईट वरून फॉन्ट ऑसमच्या. ह्या फॉन्ट ऑसमची लायब्ररी इन्क्लूड करून ठेवली आपण. त्यामुळे आपण जेवढे काही त्यांचे सगळे हे जे आयकॉन्स वापरणार आहे ते आपल्याला ऍक्सेसेबल असणार आहेत. म्हणजेच ते इथे डिस्प्ले होत आहेत, विजिबल आहेत आपल्याला. सिंपल हे बटन आहे. बटनला टायटल दिलेलं आहे जनरेट एक्सेल. त्याच्याला एक फंक्शन दिसतंय ऑन क्लिक. आता जेव्हा मी त्याच्यावर क्लिक करते तेव्हा मला एक एक्सपोर्ट होतीये एक्सेल फाईल. तर ती या फंक्शन थ्रू होणार आहे. एक्सेल रिपोर्ट. आता हा जो मी कोड सांगणार आहे एक्सेल एक्सपोर्टच्या फंक्शनॅलिटीचा, ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला जिथे जिथे एक्सेलचं बटन दिसेल थ्रू आउट सगळीकडे हा कोड सेम असणार आहे. कुठेच तुम्हाला डिफरंट दिसणार नाहीये. इव्हन फंक्शनची नावं पण आपण सेम वापरलेत पर्पजफुली. एक्सेल एक्सपोर्टचं फंक्शन आहे. कॉपी केलं, फाइंड केलं मी, मला त्याची डेफिनेशन मिळाली.
याच्यामध्ये काय केलेलं आहे, हे सगळे व्हेरिएबल्सची व्हॅल्यू घेतली आहे त्याच्या आयडीने, इनपुट एलिमेंट्स घेतलेले आयडीने, हे जे क्वेरी वापरले आपण. याच्यामध्ये आता काय केलेलं आहे, हे जे फंक्शन्स आहे, हे जे फिल्टर आहे, हे सध्या स्किप करा. हे कुठले आहेत, हे जे फिल्टर आहेत, हे सगळे एलिमेंट्सचे हे वाले आहेत. हे सध्या लक्षात ठेवू नका की हे काय आहे, मी सांगते, एक्सप्लेन करते. सिम्पल विंडो डॉट लोकेशन हे काय करतं, जम्प करतं विंडो डॉट लोकेशन या फाईलला गेलं ते. जसं आपण PHPचं कसं अजॅक्स रिक्वेस्ट वापरतो, पोस्ट रिक्वेस्ट वापरतो, तसं जावास्क्रिप्ट मध्ये त्या पेजला जायला हे असे वेगवेगळे बरेचसे फंक्शन आहेत. तुम्ही सर्च करू शकता. विंडो डॉट लोकेशन आहे, तसं विंडो डॉट लोकेशन डॉट href आहे, विंडो डॉट रिलोड आहे, लोकेशन डॉट रिलोड आहे, लोकेशन डॉट href आहे. हे खूप सारे त्यांनी त्या विंडो ऑब्जेक्टचे प्रॉपर्टीज आहेत, ज्याने आपण त्या पेजला रिडायरेक्ट होऊ शकतो. तर हे पेज कुठे आहे, सेम बुकिंग फोल्डर मध्ये, जिथे इंडेक्स डॉट PHP आहे त्याच फोल्डर मध्ये एक्सेल रिपोर्ट डॉट PHP नावाची फाईल आहे, ज्याच्यामध्ये आपला एक्सेल जनरेशनचा कोड लिहिलेला आहे. ठीक आहे. क्वेश्चन मार्क पुढे पॅरामीटर्स आहेत. याचं मिनिंग काय, या फाईलला क्वेश्चन मार्कनी पॅरामीटर पाठवलेत म्हणजे हे गेट पॅरामीटर्स आहेत. ठीक आहे. जेव्हा क्वेश्चन मार्क दिलेला असतो URL पुढे, म्हणजेच त्या पेजला हे पॅरामीटर्स ऍक्सेसिबल असणार आहेत युझिंग गेट सुपर व्हेरिएबल. आता गेट आणि पोस्ट आपलं जसं PHPचं असतं, तसंच हे जावास्क्रिप्टचं हा मेथड आहे, सेंडिंग पॅरामीटर्स टू पेज. एक्सेल एक्सपोर्टची फाईल ओपन करते मी. आता हे पॅरामीटर्स पण कोणते आहेत, हे वाले घेतलेले. आता ते पण सध्या स्किप करा की हे का पाठवलेत आपण. फक्त एक्सेल एक्सेलचे जे कोड आहे तेवढाच पाहूयात. तर याच्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला बराचसा हा वरचा कोड काहीतरी वेगळा दिसेल, म्हणजे अंडरस्टँडिंग होणारच नाही. तर कंटेंट स्टार्ट पर्यंतचं जे ही जी कमेंट आहे, कंटेंट स्टार्ट, सगळ्या एक्सेलमध्ये तुम्हाला मिळेल ही कमेंट. कंटेंट स्टार्टच्या वरचा जो कोड आहे, हा कोडला कुणीच हात नाही लावायचा कधी. हा कोड काय आहे, पूर्ण आपण जे एक्सेल जनरेट करणार आहे त्याच्यामध्ये जो काही कंटेंट आपल्याला टाकायचा आहे, त्या कंटेंटची सगळी CSS दिलेली आहे आणि त्याचं हेडर्स वगैरे प्रॉपर्टीज त्याच्या डिफाईन करून ठेवल्यात, त्या डॉक्युमेंटच्या प्रॉपर्टीज डिफाईन करून ठेवल्यात. हा कोड रेडी असतो. आपल्याला जो PHP एक्सेलचा जो 1.8 आपण क्लास यूज करतोय त्याचा तो कोड रेडी असतो. त्यातला हा फक्त मध्ये जो आहे, दिस फंक्शन जनरेट्स बॅकग्राऊंड कलर, हा जो कोड आहे तो आपण लिहिलेला आहे. हा कोड काय करतो, आपण CSS त्याला दिलेली आहे, ती CSS काय आहे ते मी सांगते. हा कोड आपला आहे, जो फंक्शन्स फक्त लिहिलेत तो फक्त आपला आहे, बाकीचा कोड सगळा रेडी कोड आहे. हा डिफॉल्ट टाइम झोन सेट केलेला आहे. आता हे जे इन्क्लूड PHP एक्सेल, तर ह्या पेज मध्ये आपल्याला एक्सेल फाईल जनरेट करायची, सो तो क्लास आपल्याला पहिला इम्पोर्ट करून घ्यावा लागेल PHP एक्सेलचा. तो रिक्वायर वन्स. आता क्लासेसचं फोल्डर कुठे आहे त्याचा पाथ दिलाय, एवढे डॉटने मागे गेला, क्लासेसच्या फोल्डर पर्यंत आला. आता आपण आतमध्ये आहे ना, हॉटेल व्ह्यू मध्ये, पहिलं व्ह्यू मध्ये, हॉटेलमध्ये, बुकिंग मध्ये एक्सेल रिपोर्ट आहे. सो आपल्याला तेवढ्या स्टेप्स त्याला गेला तो मागे, आणि व्ह्यूच्या पॅरलल क्लासेस फोल्डर आहे. क्लासेस मध्ये PHP एक्सेल मध्ये क्लासेसमध्ये PHP एक्सेल डॉट PHP नावाची फाईल आहे. ही फाईल आपण इम्पोर्ट करून घेतली PHP एक्सेल क्लासची. ही फाईल इम्पोर्ट झाल्यानंतर हे फंक्शन मी नंतर सांगते. हॅलो मॅम, प्रोजेक्ट हा, मध्ये हे PHP एक्सेल 1.8 इन्स्टॉल करण्यासाठी काय कमांड राहतात, म्हणजे फोल्डर इन्स्टॉलेशन काहीच नाही लागत. इन्स्टॉलेशन काहीच नाही लागत, हे कम्प्लिटली हा ऑफलाईन आहे. हा फोल्डर येण्यासाठी हे हा तर ऑटोमॅटिक आलेला आहे ना, आपण घेतलेला पूर्ण फोल्डर. हा फोल्डर आपण कॉपी पेस्ट केलाय, ओके, म्हणून गिट हा वरून फोल्डर. घेतला आपण. ठीक आहे. गिट PHP एक्सेल 1.8 गिट म्हटलंस ना तू, तिथे तुला झिप फाईल डाउनलोड करून मिळेल. ओके, तर तिथून ती झिप फाईल डाउनलोड करून ते फोल्डर मिळालं आपल्याला, ती झिप फाईल एक्स्ट्रॅक्ट केली, हे फोल्डर मिळतं. हे फोल्डर आपण इथे टाकून दिलंय. ठीक आहे. त्यातला हा क्लास आपल्याला यूज करावा लागतो. आता आपण हा क्लास आहे, याच्यात जर तुम्ही पाहिलं तर सगळं क्लास अँड ऑब्जेक्ट बेस्ड आहे. हा PHP एक्सेल क्लास आहे, आपल्याला याचा ऑब्जेक्ट लागणार आहे टू यूज दिस फंक्शन्स. याच्यातले जे फंक्शन्स आहेत
हे वापरायचे तर आपल्याला त्या क्लासचा ऑब्जेक्ट तयार करावा लागेल. सो आता क्लास फाईल आपण इन्क्लूड करून घेतली आहे. इथे काय केलं, त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवला. ह्या ऑब्जेक्टनी मी काय करणार आहे, आता सगळी एक्सेल फाईल जनरेट करणार आहे. म्हणजे एक्सेलमध्ये मला कोड राईट करायला इझी जाणार आहे. ह्या ऑब्जेक्टमध्ये सगळे ते फंक्शन्स जे काही डिफाईन झालेले आहेत ते सगळे मला इथे कॉल करता येतील आणि फंक्शनच्या डेफिनेशन मध्ये जो काही कोड आहे तो इथे एक्झिक्यूट होईल. त्यानंतर ह्या सिम्पल डॉक्युमेंटच्या प्रॉपर्टीज डिफाईन केल्या. प्रत्येक कुठल्याही प्रकारचा डॉक्युमेंट असो, टेक्स्ट असो, पीडीएफ असो, वर्ड फाईल असो, सगळ्याच्या प्रॉपर्टीज डिफाईन कराव्या लागतात नेहमी. तर त्या प्रॉपर्टीज हे पण रेडी कोड आहे त्या एक्सेलने दिलेला. क्रिएटर आहे हा, लास्ट मॉडिफाईड बाय, टायटल आहे त्या डॉक्युमेंटचं, सब्जेक्ट आहे. हे सिम्पल रेडी कोड आहे, काही याच्यामध्ये आपल्याला काही चेंजेस करावे लागत नाही. ठीक आहे. त्यानंतर वर्जन वगैरे त्यामध्ये त्यांनी सेट केलेलं आहे. तर हा झाला आपला सिम्पल म्हणजे त्यांनी दिलेला रेडी कोड आपण इथे यूज केलाय. त्यानंतर हे फंक्शन्स काय करतात, आपण जेव्हा कंटेंट राईट करणार आहे, आता फॉर एक्झाम्पल ही फाईल मी एक्सपोर्ट करते, त्यामध्ये कंटेंट कसा तुम्हाला डिफरंट दिसेल. त्यामध्ये सिम्पल काय असणार आहे, हा सगळे जे हॉटेल बुकिंगचा हा टेबलमध्ये डेटा आहे तो वाला एक्सेलमध्ये सगळा आपण राईट केलेला आहे. पण त्याला थोडंसं डिझाईन करावं लागतं ना. जसं की आता हा वाला सेक्शन दिसतोय तुम्हाला सेपरेट, की हा बोल्डमध्ये आलेला आहे. हेडिंग्स टेबलचे मी बोल्डमध्ये आणलेले, टेबलला मी बॉर्डर प्रोव्हाइड केलेली आहे. मधला जो TR आहे, हा जो टी बॉडी आहे हा नॉर्मल आहे. अगेन फुटरला मी बोल्ड केलेले आहे. सो हा थोडासा ह्युमन रिडेबल आहे फॉर्मॅट. सो याला आपण काय केलेलं आहे, डिझाईन दिलंय की मला हेडिंग्स जे असणार आहेत टेबलचे ते बोल्ड हवेत, फुटरला बोल्ड हवंय, कंटेंट स्टाईल नॉर्मल हवंय, टेबलला बॉर्डर हवी आहे. ही जी CSS आहे ही याच्यामध्ये दिलेली आहे. ठीक आहे. इथे तुम्हाला आता रीड करून समजून जाईल की हेडर स्टाईल ॲरे, हेडर स्टाईल म्हणजे मला म्हणजे हे हेडर, टेबलचं हेडर. हॅलो मॅम. हा हॅलो मॅम, म्हणजे आपण इथं CSS मध्ये पण जे पण चेंजेस करू ते एक्सेल शीट मध्ये पण रिफ्लेक्ट होतं का? हो, इथं जर चेंज केला मी आता फॉन्ट साईज मी हेडर स्टाईल ॲरे हा म्हणजे हा मी काय केलाय हेडरला खाली अप्लाय केलेला आहे हा ॲरे. तर हा मी इथे 12चा 16 केलं तर मला हेडरचे जो फॉन्ट साईज आहे तो मोठा दिसेल, 16 साईज दिसेल. म्हणजे याच्यापेक्षा हा बराच मोठा दिसेल. आता तरी मोठाच दिसतोय ना, येस येस. बोल्ड पण आहे आणि मोठा पण आहे. तसा हा हेडर आहे, टेबलचा एक हेडर आहे. म्हणजे हा टेबलचा हेडर आहे आणि हा वरचा हेडर म्हणजे हे जे रिपोर्ट मध्ये दिसतंय ते. त्यानंतर कंटेंट स्टाईल ॲरे, इथे बघा फॉन्ट साईज 9 आहे. त्यामुळे दिसतंय तुम्हाला फरक. हा 9 आहे, हा 10 सॉरी हा 11 आहे आणि हा 12 आहे फॉन्ट साईज. त्यानंतर मग त्यामध्ये बोल्ड फॉल्स करून ठेवलेलं आहे. कंटेंट आणि टेबलच्या हेडरला याला बोल्ड ट्रू केलंय. कलर दिलेला आहे. नेम म्हणजे फॉन्टचं नेम आहे. स्टाईल तुम्हाला इथे दिसेल, ही याच पद्धतीने डिफाईन करावी लागते एक्सेल साठी. ठीक आहे. सिम्पल ॲरे डिफाईन केलेला आहे. आता हा झाला कोड वरचा. कंटेंट स्टार्ट, आता जेव्हा कंटेंट स्टार्ट नंतर हा आपला ऍक्च्युअल कोड आहे जो हे सगळं आपण जे केलेलं आहे याचा कोड सगळा हा आहे कंटेंट एंड पर्यंत. आणि आता खालचा जो कोड आहे अगेन तो रेडी कोड आहे. आता इथे तुम्हाला दिसतं इथे टॅबला नाव सिम्पल, हे इथून येतंय. हे सिम्पल त्याची प्रॉपर्टी आहे. हा आपला ऑब्जेक्ट आहे आपण जो क्रिएट केलाय त्या क्लासचा. गेट ऍक्टिव्ह शीट क्लास मधलेच हे फंक्शन्स आहेत. सेट टायटल, त्याने काय केलंय ह्या टॅबला टायटल प्रोव्हाइड केलं सिम्पल. त्यानंतर हे साईज आहे, कॉलमची साईज डिफाईन केलेली आहे. म्हणजे हे जे साईज आता ऑटो साईज आलं ना, हे नेम वगैरे प्रॉपर त्याला साईज घेतली हे त्याने आलं. त्याच्यानंतर हे सेट ऑटो साईज केलं त्याने ट्रू, म्हणजे जेवढं कॉलमचं विड्थ आहे त्याच्यामध्ये डेटा जेवढा आहे तसं कॉलमला साईड सेट कर ऑटोमॅटिक. हे सेट इंडेक्स टू 0 म्हणजे इथून स्टार्ट होतो आपला कर्सर 0th इंडेक्स. त्यानंतर हा पण रेडी कोड आहे. हे हेडर्स सेट केलेले. हेडर्स पण कंपल्सरी, PDF असो, टेक्स्ट फाईल असो, वर्ड फाईल असो, सगळ्याला हेडर लागतात. त्यामध्ये मग आपण हे तुम्हाला माहितच असेल एक्सेलचं ऍप्लिकेशन /टेक्स्ट, वर्ड फाईल, PDF फाईल,
कंटेंटचा टाईप द्यावा लागतो. मग हा सगळा रेडी कोड आहे. त्यानंतर हा सगळ्यात आपण इम्पॉर्टंट आहे, फाईल नेम. आता जेव्हा तुम्हाला एक्सेल एक्सपोर्ट झाली, हा कंटेंट पोझिशन म्हणजे अटॅचमेंट म्हणजे डाउनलोड होणार आहे आणि इथे नाव दिसेल तुम्हाला हॉटेल बुकिंग, डेट आहे डॉट XLX फाईल आहे. तर हे वाला आपण इथून दिलेलं आहे, हे फाईल नेम. हॉटेल बुकिंगची एक्सेल शीट आहे, ही करंट डेट आहे. म्हणजे एक्सेल जेव्हा एक्सपोर्ट होणार आहे तेव्हाचा डेट अँड टाइम सॉरी ते इथे दिलेलं आहे. आजची डेट आहे आणि ह्या टाइम आहे. तर हे एक्सेल आता आपल्याकडे बऱ्याच ठिकाणचे म्हणजे बऱ्याच मॉड्यूलमध्ये आपण एक्सेलचं एक्सपोर्ट केलेलं आहे. तर जेव्हा एक्सेल एक्सपोर्ट होणार आहे, एक्सपोर्ट झाल्यानंतर ती डाउनलोड होते युजरच्या लोकेशनला म्हणजे लॅपटॉपमध्ये. तर तेव्हा त्याला ती आज बघितली नाहीये त्याने, तासाभराने तो आला ती एक्सेल जनरेटेड जी झाली आहे. त्याने 4-5 एक्सेल जनरेट करून ठेवल्यात वेगवेगळ्या मॉड्यूल्सच्या. तर त्याला आपण नेम का देतो, तर त्याला इझिली त्याला आयडेंटिफाय व्हायला की ही हॉटेल बुकिंगची एक्सेल शीट आहे. ज्या मॉड्यूलमध्ये ते एक्सपोर्ट होतंय त्या मॉड्यूलचं नाव आपण त्या एक्सेल एक्सपोर्टला कंपल्सरी दिलेलं आहे आणि ते इथून दिलंय. मग ते काही असो, रिपोर्ट असो, सपोज हॉटेलचा रिपोर्ट आहे तर हॉटेल बुकिंग रिपोर्ट असं आपण त्याला स्पेसिफिक नावाने त्याला आपण आयडेंटिफाय म्हणजे ते नाव कंपल्सरी दिलेलं आहे आपण एक्सेलला. त्यानंतर हा सगळा तो रेडी कोड आहे. तेव्हा PHP आउटपुट हे आउटपुट डॉक्युमेंट डाउनलोड जे होतं ते एक्सेल 5 हे सगळा रेडी कोड आहे. आता कंटेंट स्टार्ट अँड एंड हा कोड फक्त तुम्हाला चेंज होणार आहे, जो आपल्याला एक्सेल जनरेट करायचे. आता हे सगळे सेशन हॅलो रेडी कोड म्हणजे फक्त तिथं ऑलरेडी आपल्या मेन क्लासचं आहे ना PHP इथं फंक्शन दिलेले आहेत. आपण त्यांना फक्त कंटेंट पास करतो म्हणजे आपल्या बरोबर. हेडिंग काय राहील, टाइम काय राहील, तो आपण फक्त कंटेंट पास करतो. ऑलरेडी हा डिफाईन फंक्शन मध्ये आहेत ते, म्हणजे आपल्याला रिडिफाईन करायची गरज नाही. बरोबर. जो मी आता रेडी कोड म्हटलं ना, तिथे तुम्हाला कधीच हात लावायची गरज नाही. फक्त फाईल नेम जर तुम्हाला एखाद्या मॉड्यूलमध्ये किंवा एखादा आता हे रिसेटचा मॉड्यूल आहे, इथे आता आहे एक्सेल ऑलरेडी, पण इथे एक्सेल नाहीये. सरांनी सांगितलं की हॉटेलचं बुकिंग रिसेट सेक्शनला एक्सेल जनरेट करा. तर अशा केसमध्ये नवीन एक्सेल जनरेट करायची. तर ही जी फाईल आहे, ही तुम्हाला नव्याने लिहावी लागणार आहे. तर त्या केसमध्ये ह्याचीच एक कॉपी बनवायची आणि कंटेंट स्टार्ट पासूनचा जो कोड आहे अप टू एंड, तो कोड तुम्हाला फक्त चेंज करायचा असतो. ठीक आहे. रेडी कोडला हातच नाही लावायचा, फक्त फाईल नेम चेंज करायचा. आता जसं हॉटेल बुकिंग तुम्ही ही जर कॉपी केली तर तुम्हाला फाईल नेम असणार आहे हॉटेल बुकिंग, पण तुम्ही जनरेट करताय रिसिटची एक्सेल, सो त्या केसमध्ये हॉटेल रिसिट असं नाव येईल एक्सेलचं. ठीक आहे. हे मी एक एक्झाम्पल दिलं. नवीन जेव्हा आपण इम्प्लिमेंटेशन करतो तेव्हा कंपल्सरी आपण सरांना विचारावं लागतं की जे एक्सेल शीट जनरेट होणार आहे त्याचं नाव काय वाचलं पाहिजे, ते नाव इथे येईल. ठीक आहे. आता एक ॲज अ एक्सपिरियन्स पर्सन मी सांगू शकते की ती हॉटेल रिसिट असं तिथे नाव येईल. फक्त त्यामुळे ते नेम चेंज करायचं, बाकी हा मधला कोड आपल्याला फक्त चेंज करायचा असतो. आता याच्यामध्ये हे सगळे सेशन मधून व्हेरिएबल्स घेतलेत जे या फाईलमध्ये हा डेटा जनरेट करायला लागणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे हे व्हेरिएबल्स घेतलेले आहेत. तुम्ही आता पाहिलं नाही तरी चालेल. त्यानंतर हे गेट व्हेरिएबल्स आहेत. हे व्हेरिएबल कुठले आहेत, जे मी इथे क्वेश्चन मार्क करून पाठवलेले आहेत. आता क्वेश्चन मार्क करून व्हेरिएबल्स का पाठवलेत, किंवा हे जे फिल्टर एरिया आहे हा मी एक्सेलला का पाठवलाय. आता फॉर एक्झाम्पल कस्टमर टाईप आहे माझा कॉर्पोरेट, प्रोसीड कॉर्पोरेट नाही, वॉक इन करते मी आणि प्रोसीड करते. मला काय करायचं, फक्त वॉक इन कस्टमर्सचे जे बुकिंग आहेत ना तीच एक्सेल शीट जनरेट करून हवी आहे. फिल्टर सेक्शन आपण कशासाठी वापरतो, युजरला इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त रिडेबल आणि अंडरस्टँड व्हावी, की त्याला जसं हवं तसं तो फिल्टर करून इन्फॉर्मेशन गेट करू शकतो. आता इन्फॉर्मेशन ही इथे टेबलमध्ये फिल्टर झाली आहे, एक्सेल एक्सपोर्ट केली आणि तिथे जर मी परत सगळा डेटा दाखवला तर तो नो यूज असेल ना. त्याला तर फक्त वॉक इन कस्टमरचा डेटा पाठवायचा आहे मला अकाउंटंटला, तर त्या केसमध्ये ही एक्सेल माझा नो यूज असणार आहे. तो एवढा डेटा अगेन त्याला फिल्टर करावा लागेल, एक्सेल शीट मधून पाहावं लागेल की यातले कुठले वॉक इनचे बुकिंग. सो आता जेव्हा मी एक्सेल इथून एक्सपोर्ट करणार आहे, मला एक्सेल मध्ये पण वॉक इन कस्टमर्सचाच बुकिंगचा जो डिटेल्सचा जो डेटा आहे तो एक्सेल मध्ये दिसणार आहे. सो त्या केसमध्ये मला काय करावं लागतंय की हा जो फिल्टर सिलेक्टेड डेटा आहे तो डेटा मला एक्सेलला पाठवायचा आहे. सो ते पर्पज आहे, त्यामुळे आपण हा डेटा इथे घेतलेला आहे की जे काही फिल्टर सिलेक्टेड आहेत
तो जो डेटा आहे, म्हणजे आता ह्या केसमध्ये वॉक इन हा जो कस्टमर टाईपचा फिल्टर आहे, इथे कस्टमर टाईप वॉक इन जाणार आहे इथे. ठीक आहे, म्हणजे मला टेबलचा जसा डेटा फिल्टर होतोय तसा मला एक्सेलमध्ये पण हा फिल्टरचा डेटा मिळणार आहे. हा क्वेश्चन मार्क करून हा डेटा असा पाठवलेला आहे. तर यामध्ये कस्टमर आयडी इक्वल टू धिस कस्टमर आयडी हा म्हणजे आपलं जावास्क्रिप्टचं व्हेरिएबल आहे ज्याच्यामध्ये आयडी आहे. आणि हा म्हणजे काय असतो, लेबल आहे ज्याने मी ह्या पेजमध्ये ह्याने मी ह्याला आयडीला ऍक्सेस करणार आहे. सो कस्टमर आयडी हा इकडे असा गेट केलेला आहे गेट पॅरामीटर थ्रू. ठीक आहे, हे सगळे ते फिल्टरचे व्हेरिएबल्स आहेत म्हणजे हे. त्यानंतर आता याच्यामध्ये बघा, यामध्ये पहिल्यांदा काय केलंय सगळ्यात आपण, हा जो रिपोर्टचा सेक्शन आहे हा वाला इम्प्लिमेंट केलेला आहे. तर हा सगळ्या एक्सेलमध्ये तुम्हाला असंच कॉमन दिसेल. रिपोर्ट नेम हे सगळीकडे तुम्हाला असं कॉमन दिसेल. रिपोर्टचं नाव हॉटेल बुकिंग, जे एक्सेलचं नाव असतं तेच कंपल्सरी इथे नाव देतो आपण, हॉटेल बुकिंग. त्यानंतर बुकिंग आयडी हे नंतर रिपोर्टच्या नंतर जे काही हे पॅरामीटर्स आहेत हे वाले व्हॅरी होतील मॉड्यूल टू मॉड्यूल. म्हणजेच आता या मॉड्यूलमध्ये हा फिल्टरचा सेक्शन आहे तर हे वाले तुम्हाला इथे दिसतील. एखादं दुसरं मॉड्यूल आहे त्यामध्ये वेगळा फिल्टर दिलेला आहे तर ते वाले फिल्टरचे इथे दिसतील तुम्हाला. हे वरचं कॉमन आहे, हे व्हॅरी होतील जे काही मॉड्यूलमध्ये आपण फिल्टर्स लावलेले. बुकिंग आयडी हे कस्टमर आहे फ्रॉम टू डेट, म्हणजे ही डेट आणि ही डेट एकत्र करून दाखवतो आपण इथे. कस्टमर टाईप आणि कंपनी नेम. कस्टमर टाईप जर कॉर्पोरेट असेल तर कंपनी नेम इथे रिफ्लेक्ट होतं. सो मला IT वेब सर्व्हिसेस कंपनी थ्रू कंपनीकडे जेवढे काही बुकिंग झालेले आहेत हॉटेल्सचे तेवढीची लिस्ट मिळेल. रिपोर्ट जेव्हा मी जनरेट करेल तेव्हा मला इथे कस्टमर टाईप दिसेल कॉर्पोरेट, कंपनी नेम दिसेल IT वेब सर्व्हिसेस आणि मग खाली मला डेटा दिसेल. म्हणजे फक्त एक्सेल जाणार आहे ना थर्ड पर्सनकडे, तो एक्सेल जेव्हा ती ओपन करणार आहे त्याला इथे सगळं पिक्चर क्लिअर होईल की हॉटेल बुकिंगची माझ्याकडे एक्सेल शीट आलेली आहे ज्याच्यामध्ये कॉर्पोरेट जे काही IT वेब सर्व्हिसेसचं कंपनी आहे, IT वेब सर्व्हिसेस कॉर्पोरेट कंपनी आहे, त्या कंपनीचा सगळा सेल्स डेटा मला मिळाला. ठीक आहे, त्यानंतर आता हा जो सेक्शन आहे हा कसा डिझाईन केलाय तो मी एक दाखवते डायरेक्ट. एक्सेल शीट ही कम्प्लिटली जे काही सेल्सचे जे इंडेक्स आहे त्यावर वर्कआउट होते. कशी, आपल्याला हे तर माहिती आहे वर्टिकल 1 2 3 4 आणि हॉरिझॉन्टल ABCD हा पॅटर्न आहे. सो जेव्हा मला आता रिपोर्ट नेम हे लेबल त्या एक्सेल शीट मध्ये प्लेस करायचंय तेव्हा मला इंडेक्स कशी ऍक्सेस करायची आहे, B2. हॉटेल बुकिंग जेव्हा मी प्लेस करणार आहे C2, बुकिंग आयडी B3, त्यानंतर बुकिंग आयडी जो प्रिंट करायचा आहे तो असणार आहे C3. तर अशा वाईज इंडेक्स वाईज वर्कआउट होतं हे सगळं. सो आता रिपोर्ट नेम, आता इंडेक्स ऍक्सेसिंगचा जो कोड आहे तो पण एक्सेल शीट रेडी प्रोव्हाइड करतं. आपल्याला त्यामध्ये आपल्या व्हॅल्यूज टाकायच्या की इंडेक्स कुठल्या इंडेक्सला कुठला कंटेंट मला प्लेस करायचा आहे. ऑब्जेक्ट आहे सेट ऍक्टिव्ह सीट इंडेक्स नावाचं एक फंक्शन आहे ऑफ 0. त्यामध्ये सेट सेल व्हॅल्यू हे एक फंक्शन आहे ज्याला 2 पॅरामीटर पास करावे लागतात. पहिलं म्हणजे इंडेक्स आणि त्याची व्हॅल्यू. तर हे रिपोर्ट नेम B2 ला आलेलं आहे माझं रिपोर्ट नेम, हे B2. तर हा पॅटर्न तुम्हाला असा ऍज इट इज कॉपी करायचा, दुसरी एक्सेल शीट मध्ये ऑलरेडी असणारच आहे. जसं तुमचा पॅटर्न आहे म्हणजे जसं तुम्हाला इथे रिपोर्ट जनरेट करायचा आहे त्यावाईज ह्याच्यामध्ये फक्त हे चेंज होणार आहे. ठीक आहे, रिपोर्ट नेम आलं, C2 ला आलं हॉटेल बुकिंग. ठीक आहे, नेहमी असं जायचं आणि इथून जेव्हा तुम्ही स्टार्ट करताना A1 B1 C1 D1 अगेन नेक्स्ट रो A2 B2 C2 असं काम होतं ह्याचं. तसंच इथे दिसतंय मला B2 C2 B3 म्हणजे हा बुकिंग आयडी. तर तुम्हाला इथे प्रिंट करायचा म्हणून B3. एखादा म्हणेल असं करा, रिपोर्ट नेम हॉटेल बुकिंग इथं आणा, बुकिंग आयडी इथं आणा. म्हणजे हे जे काही आहे आता मी वर्टिकली दिलंय, मला हॉरिझॉन्टली हवंय तर ते पण मी इझिली इथं करता आलं पाहिजे मला. कसं, तर रिपोर्ट नेम B2 ला दिलेला आहे ना, बुकिंग आयडी इथं आणायचा असेल तर तो C2 ला द्यायचा. इथे मला बुकिंग आयडी असं लिहावं लागेल. त्यानंतर कस्टमर आहे तर D2 ला येणार कस्टमर, फ्रॉम अँड टू डेट E2 ला येणार. मग तसं तुम्ही इथे अरेंज करू शकता. म्हणजे जसं तुम्हाला डिझाईन सांगितलेलं आहे तसं आपल्याला इथे सेल वाईज ते मॅनेज करायचंय. तर हा आलेला आहे. त्यानंतर ह्याला आता बॉर्डर पण आली आणि हा कंटेंट तुम्हाला बोल्ड पण दिसतोय.
तर आपण वर ऑलरेडी ॲरे डिफाईन केलाय. आपल्याला काय करायचंय, जस्ट ती CSS आता आपल्याला या सेक्शनला अप्लाय करायची. आता सेक्शन मला माहितीये कुठून कुठे संपलाय, म्हणजे B2 पासून स्टार्ट झालाय ते कंपनी नेम C7 पर्यंत माझा हा कंटेंट आहे. मला याला सगळ्याला बॉर्डर टाकायची आणि तेवढ्या कंटेंटला बोल्ड करायचंय. तर मग ते कसं केलंय, वर ॲरे माझा डिफाईन आहे CSSचा. गेट ऍक्टिव्ह शीट गेट स्टाईल. आता गेट स्टाईल मध्ये ते इंडेक्स प्रोव्हाइड करायचे. आता B2 to C2, B2 to C2, त्यानंतर ह्या सगळ्याच कंटेंटला अप्लाय फ्रॉम ॲरे ही मेथड आहे. याच्यामध्ये खूप साऱ्या मेथड्स आहेत. आपण ही वाली यूज केली आहे. अप्लाय फ्रॉम ॲरे, हेडर स्टाईल ॲरे, आणि सेम ह्याला B2 C2 ला मी बॉर्डर स्टाईल ॲरे. म्हणजेच काय झालं, ह्या रिपोर्ट नेमला एक बॉर्डर आली आणि तो कंटेंट बोल्ड पण झाला. हेडर स्टाईल ॲरे मध्ये आपण वर बोल्ड केल्या आणि त्याला फॉन्ट साईज 12 दिली. तो वाले दोन्ही ॲरे मी B2 आणि C2 ला अप्लाय केले. अगेन सेम फॉर B3 to C3. हे कसं करायचंय, मला 7 नंबरचं जे रो आहे माझं तिथपर्यंत करायचंय. म्हणजे B7 to C7 लास्ट, B7 to C7 कंपनी नेम आणि कंपनीचं नाव, C7 हे वालं B7 to C7 ला हेडर स्टाईल लावला, म्हणजे तो कंटेंट बोल्ड वगैरे झाला माझा. त्याला काय तो वेदरना वगैरे फॉन्ट दिलाय तो वाला. हा, आपण पूर्ण जणांना आपण सेम हेडर स्टाईल वापरतो आणि बॉर्डर ॲरे वापरतो, तर सगळ्या डायरेक्ट एका स्टेटमेंट नाही देऊ शकत का, B2 to डायरेक्ट C7? नाही देऊ शकत, कारण की रो वेगळा आहे ना माझा. आता हा कसा वर्क करतो, हा रो मध्ये वर्क करतो एका. म्हणजे मी आता नाही का म्हंटल तुम्हाला असं वर्क होणार आहे. हा जो असं ॲरे नाही वर्क होणार. हा, आपल्याकडे 100 एंट्री असतील, प्रत्येकाला मग आपल्याला असे रो वाईज डिफाईन करायला लागतील नाही स्टाईल. याच्यामध्ये नाही, हे फक्त या केस मध्ये दिलंय. यामध्ये तसं नाही केलं ना आपण. यामध्ये आपलं ऑलरेडी पॉइंटर वाईल लूप मध्ये घुमणार आहे. हा, तेच वाईल लूप वापरू शकतो का आपण तिथं म्हणतो. मग इथे आपण वाईल लूप इथूनच वापरायची गरजच नाही ना. 5 पॅरामीटर साठी वाईल लूप मला नाही वाटत वापरणं योग्य ठरेल. नाही, मग आपण प्रत्येक वेळेस डिफाईन करत आहोत ना, प्रत्येक रोला आपण तेच कोड लिहित आहोत. हा कोड हा हा कोड आपण व्हाईल लूप मध्ये टाकू शकतो ना, असं म्हणतो. B2 रो वाईज B2 to B7 आणि कॉलम C2 to C. टाकू शकतो आपण, तसं काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण हे पर्पजफुली वाईल लूप नाही वापरलं इथे, कारण की इथे 5च पॅरामीटर आहे. म्हणजे मॅक्स 5 to 6 पॅरामीटर आपल्या ह्या रिपोर्टच्या सेक्शन मध्ये जातात. सो त्यामुळे आपण तो वाईल वापरलेला नाहीये. उद्या जाऊन याच्यामध्ये चेंजेस आले तर वाईल लूप माझा ब्रेक होणार आहे ना. वाईल लूप काय करणार आहे, जे लावलंय ते सगळ्याला कंपल्सरी अप्लाय करणार आहे. उद्या जाऊन याच्यामध्ये चेंजेस आले तर माझं वाईल लूप नाही चालू शकत तिथे. टेबलच्या केसमध्ये वाईल लूप मला लावण्याशिवाय पर्यायच नाही, कारण हा डेटाबेस मधून डेटा येतोय. त्यामुळे मी इथे म्हणू शकत नाही की ह्याला हा कलर लावा किंवा ह्याला हा करा. इथे मी ह्याची बॅकग्राऊंड चेंज करू शकते, पण सगळ्याची चेंज होणार, कारण तो वाईल मध्ये आहे. मग तिथे अगेन मला लॉजिक लावावं लागेल की कुठल्या रिस्पेक्टिव्हला बॅकग्राऊंड कलरचा CSS लावायचा आहे. पण तेवढ्यासाठी कॉम्प्लेक्स लॉजिक करणं, एवढ्यासाठी ते लॉजिक कॉम्प्लेक्स करणं म्हणजे नॉट अ गुड थिंग. त्यामुळे मग आपण इथे सिंपल असं दिलंय, तू करू शकतो. आता या केसमध्ये मला माहितीये शुअरली की इन फ्युचर पण याच्यामध्ये काही चेंजेस नाही येणार आहे. इथे मी सिंपल वाईल टाकून ते घुमवेल 2 to 7 मध्ये जाऊन म्हटले की याला काय करा, इथे सेपरेशन द्या. म्हणजे इथे एक न्यू रो ऍड करा, एक रो इन्सर्ट करा, असं दाखवा. आता याला मला इथे बॉर्डर नाही द्यायची, नो बॉर्डर करायचंय याला मला इथे. तर ह्या केसमध्ये माझं परत वाईल हे होणार आहे. हे इन्फॉर्मेटिव्ह आहे, त्यामुळे ह्याला कसं होणार आहे की काही रिक्वायरमेंट येऊ शकते. सरच नाही, क्लायंट पण काही रिक्वायरमेंट सांगतो. मध्ये जर चेंजेस आले क्लायंट कडून, तर त्या केसमध्ये माझं वाईल मला ब्रेक करून परत इंडिव्हिज्युअल मध्ये शिफ्ट व्हावं लागेल. असा पॅटर्नचं म्हटलं तर वाईल मला परत 2 वाईल लागतील इथे. त्यामुळे पर्पजफुली इथे वाईल यूज केलं नाहीये. आयडिया चांगली आहे. वाईल इथे खाली आपण वाईलच वापरतो. कोड रिपीट झालाय मान्य आहे, पण काही केसमध्ये रिपीटच बेटर राहतो. म्हणजे पुढचा जर फ्युचर स्कोप कमी करायचा असेल आपल्याला क्लायंटच्या कस्टमायझेशनचा, तर काही केसेसमध्ये हा सेक्शन कसा आला लक्षात आला?
येस मॅम. येस मॅम. आता आपला हा जो टेबलचा हेडर आहे हा व्हाईल मध्ये नाही आलेला. हा आपण असा जसा हा सेक्शन डिफाईन केलाय तसाच हा डिफाईन केलेला आहे. आता इथे दिसते एक ब्लँक लाईन. आपण काय केलं, रो काउंटर प्लस प्लस केलं. मला इथे दाखवते कुठे, इथे इथे रो काउंटर तुम्हाला दिसतोय 9. आता हा का दिलाय, इथे 9 ला बरोबर स्टार्ट झालाय बघा. हा हेडर मला कुठून, म्हणजे टेबल एक्झॅक्टली मला कुठून स्टार्ट करायचा आहे तो वाला काउंटर आहे. सगळ्या एक्सेल शीट मध्ये तुम्हाला रो काउंट असा कुठेतरी डिफाईन केलेला दिसेल, म्हणजे कशासाठी कुठल्या तरी इंटिजरला डिफाईन केलेला दिसेल. तर जसं मी बोललं की हा आपला डायनामिक कंटेंट आहे, डिपेंड्स ऑन मॉड्यूल्स. जेवढे काही नंबर ऑफ फिल्टर्स आहेत, कुठे कुठे 2च असतील, कुठे 6 आहेत, कुठे 8 असतील, कुठे 5 असतील. सो 2च आहेत, तर मग मला 6 नंबर पासून टेबल स्टार्ट करावा लागला असतो. तर त्या केसमध्ये मी रो काउंट देणार 6. ठीक आहे. तर हा जो हेडर आहे तो कसा झालाय, इथे सिरियल नंबर आहे B9, रो काउंट मी ऑलरेडी दिलेला आहे. तर मी इथे B999 इथे नाही केलं, त्याला एका व्हेरिएबल मध्ये घेतलंय पर्पजफुली. का, तर उद्या जाऊन हॉटेल बुकिंग मध्ये एखादा फिल्टर इथे ऍड केला, तो फिल्टर मला इथे ऍड करावा लागणार आहे एक्सेल मध्ये, म्हणजेच तो येणार 8 नंबरला. ठीक आहे. माझा टेबल मूव्ह होणार 10 नंबरला. सो त्या केसमध्ये मला 10 10 10 असं कुठे जेवढे हेडर आहेत इथे सगळीकडे मला B10 C10 D10 F10 G10 H10 I10 असं करावं लागेल. सो त्यामुळे आपण काय केलंय, मला इथे 10 केलं. सगळीकडे जिथे जिथे तो रो काउंट व्हेरिएबल आहे तिथे मला तो ऍक्सेस करता येणार आहे. त्यामुळे आपण तो असा एके ठिकाणी दिलाय की टेबल एक्झॅक्टली कुठून स्टार्ट करायचा आहे. वरचा जो कोड आहे हा कोड ऍक्टिव्ह इंडेक्स आपण जो केलेला सेट सेल व्हॅल्यू हा वाला, हाच कोड अगेन खाली रिपीट आहे फॉर टेबल हेडर. आता हा आपण काय केला, बी रो काउंट म्हणजे B9 सिरियल नंबर आहे, C9 D9 E9 हा पण अगेन असा चाललाय. ठीक आहे. असा हेडर आला. आता मला हेडर लिहिला मी, त्याला अगेन स्टाईल प्रोव्हाइड केली, हेडर स्टाईल अरे आणि बॉर्डर स्टाईल अरे. त्याला पण मी बॉर्डर आणली आणि बोल्ड केला त्या कंटेंटला. रो काउंट प्लस प्लस केला. आता हा वाला प्लस झाला म्हणजे आता एक्झॅक्टली माझा इथून मला टेबल स्टार्ट होणार आहे. व्हाईल लूप लावलंय. आता हा काय करतोय, टेबल मधून डेटाबेस मधून डेटा आणला त्याने व्हाईल लूप मध्ये. SQ बुकिंग, आता ही MySQL क्वेरी फायर केली आहे. क्वेरी तुम्हाला इथे जरा भली मोठी दिसेल. तर लिस्ट रिफ्लेक्टचा जर तुम्ही कोड पाहिला असेल तर त्यामध्ये आपल्याला हा पॅटर्न दिसेल. पहिलं क्वेरी लिहिली आहे आणि नंतर थोडं इफ लावून त्याला क्वेरीला अपेंड करत गेलोय. तर हे काय लावलंय, जेव्हा मी इथे डिफॉल्ट पेज रन होते मला टेबल मधला सगळा डेटा दिसतोय. जेव्हा मी फिल्टर सिलेक्ट करते तेव्हा ह्या फिल्टरचाच डेटा बरोबर मला क्वेरी थ्रू म्हणजे फायर झालेला आहे. सो मग मी तिथे क्वेरी कशी केलेली आहे, पहिली माझी काय क्वेरी की सिलेक्ट स्टार फ्रॉम हॉटेल बुकिंग मास्टर वेअर 1, म्हणजेच मला त्याने सगळ्या हॉटेलच्या रोज आणून दिल्या. आता मी इथे काय केलंय, वॉक इन कस्टमर केलेलं आहे आणि प्रोसीड केलंय. आता त्याने मला फक्त 3च बुकिंग दिल्या. वेअर 1 आहे तिथे आता अँड पास करायचा आहे मला, वेअर क्लॉज पास करायचा आहे मला, काय की कस्टमर टाईप इज वॉक इन. सो पण ते कधी आहे, जेव्हा माझा हा फिल्टर इज सिलेक्टेड ऑनली. नॉट सिलेक्टेड आहे तर त्या केसमध्ये अगेन माझा स्टारवाला पहिली जी क्वेरी आहे ती रन झाली पाहिजे. त्यासाठी आपण इफ वर काम केलेलं आहे की इफ कस्टमर टाईप इज सिलेक्टेड देन त्या क्वेरीला अपेंड होईल अँड क्लॉज. तर तो वाला लॉजिक इथे लिहिलेला आहे. क्वेरी आहे माझी सिम्पल, खालचं सगळं इफ मध्ये. आता मी जे कस्टमर टाईपचं सांगितलं ते इथे लूप आहे. इफ कस्टमर टाईप इज नॉट इक्वल टू ब्लँक देन क्वेरी, हे काय कॉन्कॅटिनेशन आहे, स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन. डॉलर क्वेरी इज इक्वल टू डॉलर क्वेरी डॉट, ही अपेंड होईल वेअर क्लॉज अँड कस्टमर टाईप इज वॉक इन. आता इथे तुम्हाला जरा ही वेगळी क्वेरी दिसेल, नेस्टेड इनर क्वेरी लिहिली आहे. का, तर माझा जो हॉटेल बुकिंगचा जो टेबल आहे त्यामध्ये डायरेक्ट कस्टमर टाईप मी कुठेही स्टोअर नाही केलेला. तिथे माझ्याकडे कस्टमर आयडी सिलेक्टेड सेव्ह केलेला आहे. त्या कस्टमर आयडीला मी काय करणार आहे, घेणार
आणि कस्टमर मास्टरचा जो टेबल आहे म्हणजे मेन कस्टमरचा टेबल आहे तिथं माझा टाईप स्टोअर्ड आहे. सो तिथून मला त्याचा टाईप आणायचा आहे त्या आयडीने आणि तो टाईप मला इथे कम्पेअर करायचा आहे. तर ती क्वेरी कशी झाली आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम हॉटेल बुकिंग मास्टर वेअर, आता हे फायनान्शियल इयर वाईज आपण डेटा दाखवतो. अँड काय केलेलं इथे कस्टमर आयडी इन काय आहे, इन ब्रॅकेट आपण इन जेव्हा काय असतो क्लॉज इन काय करतो, इन ब्रॅकेट जे काही पास केलंय कॉमा कॉमा सेपरेटेड म्हणजे ॲरे पास केला इन शॉर्ट, की सपोज 1 ते 10 मध्ये किंवा 1 ते 5 मध्ये मला जेवढे रोल काय आहे आयडी सपोज ते वाले मला पाहिजेत. तर 1, 2, 3, 4, 5 जसं बिटवीन पण याला वापरू शकतो आपण. पण एखादा म्हणेल मला 1, 2, 3, 4, 5, एखादा म्हणेल माझ्याकडे रॅन्डम लिस्ट आहे आयडीची 1, 5, 10, 15, 25 अशी रॅन्डम काहीतरी आयडीची लिस्ट आहे. तर या केसमध्ये मला इन वापरावं लागणार आहे. सो इन ब्रॅकेट जे काही देणार आहे आपण ह्याच्यामध्ये हा काय करणार आहे, ह्या आयडीजला कम्पेअर करणार आहे. सो सिलेक्ट, आता आतमध्ये काय केलेलं आहे, मला असे कस्टमर मास्टर मधून असे कस्टमर आयडीज आणून दे ज्यांचा कस्टमर टाईप वॉक इन. सिलेक्ट कस्टमर आयडी फ्रॉम कस्टमर मास्टर वेअर टाईप इज वॉक इन. तो मला कस्टमर मास्टरचा जो मेन टेबल आहे कस्टमर्सचा मेन टेबल त्यामध्ये वॉक इन असलेले जेवढे कस्टमर्स आहेत त्याचे सगळ्याचे कस्टमर आयडी मिळाले आणि ते आता कुठे मॅच होणार आहेत, ह्या कस्टमर आयडी सोबत. हा म्हणजे कुठाला बिलॉंग करतोय, माझा हॉटेल बुकिंगच्या टेबलला. म्हणजे जेव्हा माझी लिस्ट रेंडर होणार आहे म्हणजे व्हाईल मध्ये जेव्हा मी फेच करणार आहे डेटा तेव्हा त्या बुकिंगचा जो कस्टमर आहे त्याचा जो आयडी आहे तो ह्याच्यामध्ये वॉक इन मध्ये मिळाला तर ती क्वेरी माझी रिटर्न करणार आहे तो हॉटेलचा सेल. म्हणजे आता 8, 6, 1 हे जे काही सेल आहेत ह्याचे जे काही कस्टमर आहेत ते माझे वॉक इन आहेत. ठीक आहे, त्यामुळे ते ट्रू झालेत. ही क्वेरी कशी रन होते लक्षात आलं? येस मॅम. रिक्वायरमेंट काय होती सिंपल, की मला वॉक इन कस्टमर्सचा सेलचे बुकिंग्स हवे. एवढी सिंपल रिक्वायरमेंट येते. त्याला लॉजिक डेव्हलपरला हे लावावं लागलं. का तर बुकिंगच्या टेबलमध्ये डायरेक्ट हा टाईप नाहीये. असता तर मी काय केलं असतं, सिंपल सिलेक्ट स्टार फ्रॉम हॉटेल बुकिंग मास्टर वेअर टाईप इज दिस कस्टमर टाईप. बट आता हा फील्ड माझ्याकडे नाहीच आहे ह्या फील्डमध्ये. पण एक रेफरन्स फील्ड आहे जी आहे कस्टमर आयडी, जी कॉमन आहे माझी ह्या टेबलमध्ये पण आणि ह्या टेबलमध्ये. तर ती फील्ड मी यूज केली. ठीक आहे, ह्याला बोलतात नेस्टेड क्वेरी, इनर क्वेरी. मॅम कस्टमर मास्टर हे आपण जेव्हा कस्टमर ऍड करतो ते तो डाटाबेस आहे तो का? वाला डाटाबेस. कारण की जेव्हा बुकिंग होते तेव्हा तो कस्टमरच सिलेक्ट होतो ना. हा. त्यामुळे त्याचा आयडी आपल्याला मिळतो की ह्या हॉटेल बुकिंग मध्ये ह्या कस्टमरची ही बुकिंग आहे. तो आयडी सेव्ह करतो आपण, अख्खा कस्टमर घेऊन नाही सेव्ह करत. जेव्हा त्याची बुकिंग होते त्या आयडीनी आपल्याला रेफरन्स मिळतो की हा आयडीचा म्हणजे त्या कस्टमरच्या जर डिटेल्स हव्या असतील तर ह्याच्यामध्ये जो कस्टमर आयडी सिलेक्टेड आहे सेव्ह केलेला आहे त्या आयडीने मी ह्या कस्टमर मास्टर मधून त्याचा डेटा घेऊ शकते, कस्टमरचा डेटा उचलू शकते. त्यामुळे आपण अशा कीज ज्या प्रायमरी कीज असतात जे आपण म्हणतो ना फॉरेन की प्रायमरी कीचा पण कन्सेप्ट, टेबलचे रिलेशन्स डिफाईन करायला आपल्याला यूज होतात ते. तर मग हे अशा पद्धतीने हे जे क्वेरी बिल्डिंग आहे ना ऑन रिक्वायरमेंट फार इम्पॉर्टंट आहे. ते लॉजिक येणं हे क्वेरीचं फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे त्यासाठी तुम्हाला हे माहितीच हवं की हे नेस्टेड क्वेरी कशी लिहायची. कारण की आता तुम्ही बघितलं तर हॉटेल बुकिंग मास्टर आणि कस्टमर मास्टर हे 2 टेबलचा रेफरन्स आहे. पण हा आयडीने कसा घेतला, हा आयडी दोघांकडे कॉमन आहे आणि तिसरा कस्टमर टाईप त्याने मॅच केला या नेस्टेड क्वेरीने. क्वेरीचं एक्झिक्युशन कसं होतं, नेहमी इनर क्वेरीचं जे आउटपुट आहे ते आउटर क्वेरीला पास होतं. म्हणजे पहिलं तो हे नाही रन करणार आहे, पहिला तो इनर क्वेरीज रन करतो. जसं वेअर क्लॉजला पहिलं जातो तो, तसंच इन ब्रॅकेट जर क्वेरी लिहिला तर त्या इनर क्वेरीला तो आधी एक्झिक्यूट करतो, त्याचा आउटपुट ह्या आउटर क्वेरीला पाठवतो. म्हणजे इथे काय होणार आहे, आधी तो कस्टमर मास्टर मध्ये जाणार आहे, वॉक इन कस्टमर्सचे कस्टमर आयडीज फक्त गेट करणार आहे. इथे स्टार नाही लिहायचा कधीच, इनर क्वेरीजला कधीच स्टार नाही लिहायचं. जे काही तुम्हाला बाहेर इनच्या आधी देत आहे तेवढाच कॉलम इथे तुम्हाला पास करावा लागतो. कारण की इथे क्वेरी एक्झिक्यूट जेव्हा होणार आहे ती एक्झिक्यूट क्वेरी कशी होणार आहे,
आता आहे फायनान्शियल इयर आयडी. हे सपोज फर्स्ट नंबरचं माझं इयर आहे, फायनान्शियल इयर. आता यामध्ये तो अपेंड करणार आहे या पार्टला. क्वेरी माझी डेटाबेसला अशी गेली आहे. कस्टमर टाईप इथे असणार आहे माझं वॉक इन. एक्झिक्युशन कसं होणार आहे याचं? आधी तो इनर क्वेरीला कंपल्सरी रन करणार आहे. इनर क्वेरी काय सांगते माझी की वॉक इन कस्टमर्स आहेत, त्याचे कस्टमर आयडी आण. तर इथे काय होणार आहे, सपोज आता त्याचे कस्टमर आयडी 2 नंबरचा कस्टमर आहे, 5 नंबरचा आणि 6 नंबरचा, असे 3 कस्टमर्स मला वॉक इन सापडले. हा रिझल्ट तो ह्या क्वेरीला पास करणार आहे. आता माझी क्वेरी ही रन होणार आहे. सिलेक्ट स्टाफ फ्रॉम हॉटेल बुकिंग मास्टर वेअर फायनान्शियल इयर आयडी इज 1 अँड कस्टमर आयडी इन 256. म्हणजे सेल्स मध्ये जेवढे काही कस्टमर आयडी मिळणार आहे ते सगळे ह्याच्याशी मॅच होणार आहे. 256 जेवढे असणार आहेत, ज्याला 256 इथे मॅच होणार आहे तेच तो मला सेल्स देणार आहे, रिटर्न करणार आहे असं. मग इथे जर तुम्ही सिलेक्टच्या ऐवजी इथे जे काही होतं हे, इथे जर तुम्ही स्टार वापरलं तर हा तुम्हाला बुलियन फॉल्स रिटर्न करणार आहे. क्वेरी एक्झिक्यूटच नाही होऊ शकत, कारण स्टार म्हणजेच काय असतं, ऑल डेटा फेच होतो, म्हणजे ऑल कॉलम्स फेच होतात ह्या टेबलमधून. इथे सगळेच कॉलम्स फेच झाले आत, तर हा कस्टमर आयडी इन ही क्वेरी एक्झिक्यूट तो कसा करणार? तर त्यासाठी ही जी फील्ड असते ना हीच इथे लिहावी लागते. नाव भले दुसरं असो, पण म्हणजे जसं की आता कस्टमर मास्टर मध्ये मी कस्टमर आयडी नाहीये माझं, कस्टमरचा कस्ट आयडी असं कॉलमचं नाव आहे, असं पण असू शकतं. हे पण चालेल, कारण हा काय करणार आहे, मला कस्टमर आयडीच रिटर्न करून देणार आहे. म्हणजे माझं आउटपुट असंच दिसणार आहे या क्वेरीचं. ठीक आहे. पण हे जे काही इन पॅरामीटर लिहित आहे हे कंपल्सरी ह्याच्याशी मॅच व्हायला हवं, जे आपलं पर्पज आहे. आपल्याला कस्टमर आयडीजच हवेत. तर त्या केसमध्ये इनर क्वेरीजला स्टार कधीच नाही लिहायचं. दुसरं म्हणजे इनर क्वेरीज आधी एक्झिक्यूट होतात, याचं आउटपुट आउटर क्वेरीला पास होणार आहे. 256 इथे पास झालं आणि मग आता तो एक्झिक्यूट करणार आहे की मला सेल्स आणून देणार आहे ह्या कस्टमर आयडीचे, आणि ही फील्ड कंपल्सरी याच्यामध्ये पाहिजे. वेअर क्लॉज मध्ये आपण जे काही कॉलम्स वापरतो ते कंपल्सरी त्या बुकिंगच्या त्या टेबलमध्ये हवेत, नाहीतर अनडिफाईन्ड कॉलम, अननोन कॉलम म्हणून एरर येईल. ठीक आहे. येस मॅम. येस मॅम. कस्टमर टाईप आता कशा पद्धतीने डेटा फिल्टर झाला हे लक्षात आलं. टेबलमध्ये लिस्ट रिफ्लेक्टच्या फाईलमध्ये आपण हेच लॉजिक वापरलंय, जे एक्सेल मध्ये ॲज इट इज कॉपी केलेलं आहे. आता हे फिल्टर म्हणजे एक्सेल मध्ये पण फिल्टर असाच झाला. क्वेरी अपेंड होत आली आहे. हे ब्रांच स्टेटस हे नंतर सांगते मी हे काय आहे, कारण तुम्हाला हा फिल्टर तर इकडे कुठे दिसणार नाही, पण ब्रांच स्टेटस तुम्हाला दिसेल हे घेतलेलं गेट पॅरामीटर. हे काय होतं हे नंतर वगैरे सांगेल मी, आत्ताच्या सेशन मध्ये नाही. हे सेशन थ्रू पॅरामीटर्स जे घेतलेले आहेत ते का घेतलेले आहेत ते नंतर सांगते सगळं. हे सगळं जे लॉजिक आहे ना हे पाहायलाच जाऊ नका तुम्ही, फक्त काय पहा, हा फिल्टर एरिया एवढा. त्यानंतर सिंपल आहे. आता हे क्वेरी एक्झिक्यूट केली आहे, हे तर आपण पाहिलं हेडिंग. आता हाच पॅरामीटर खाली कॉपी पेस्ट केलेला आहे. आता हे काय केलेलं आहे, हा सगळा टेबल मधला लागणारा डेटा घेतला आणि हा काय एक्झॅक्ट आपली TR, हा पॅरामीटर, हा हाला कोणता कोड आहे, जे आपले TR आलेले आहेत हे. यामध्ये सिंपल रो काउंट घेतलेला आहे. आता रो काउंट प्लस प्लस होणार आहे ऑटोमॅटिकली माझा कुठे व्हाईल लूप एंड होण्याच्या आधी. हे व्हाईल लूप इथे रो काउंट प्लस प्लस झालाय, म्हणजे एक TR B10 त्यानंतर C10 D10 असं करून जेव्हा माझा सगळा टेबलचा कॉलम्स कंप्लीट होतील, रो काउंट होणार अगेन B11 C11 D11. हा लूप मध्ये घुमणार आहे माझ्या. काउंटर लावलाय म्हणजे हा 1 2 3 4 हा सिरियल नंबर आलेला आहे, हा बुकिंग आहे, कस्टमरचं नाव, बुकिंग डेट, सेलची अमाऊंट, कॅन्सलेशन अमाऊंट, बॅलन्स अमाऊंट, आणि हे बुकिंग कोणी केलंय, क्रिएटेड बाय. आणि सेम कंटेंट स्टाईल आहे रे ह्याला पास केलेला आहे बघा. आणि इथे सगळीकडे रो काउंट वापरलाय, कारण की आता हा रो काउंट माझ्याकडे डिफाईन नाही ना, हा व्हाईल मध्ये घुमणार आहे, त्यामुळे मला माहित नाहीये इन्क्रीमेंट झालेला किती आहे. सो B हा रो काउंट जो काही असेल तो टू I, B टू I
B2I आणि 11 सपोज रो काउंट आहे. याला काय झालं, कंटेंट स्टाईल अप्लाय झाला, बॉर्डर ॲरे अप्लाय झाला, रो काउंट अगेन प्लस प्लस झाला. हॅलो मॅम. हा. जसं पहिल्या केसमध्ये आपण नाही का काउंट 9 दिला होता आधी, तसं याच्यामध्ये नाही द्यावं लागत का? नाही, याच्यामध्ये देऊ पण नाही शकत ना. ह्या टेबलमध्ये माझा डेटाबेस मधून डेटा किती येणार आहे मला माहितच नाहीये. नाही मॅम, म्हणजे तसं नाही. आता इथं 10th रो पासून सुरू होणार आहे ना डेटा. हा, मग तो इथं केला ना त्याने, काउंटर प्लस प्लस. हा, तेव्हा म्हणजे ते 9 लाच काउंटर प्लस प्लस केलं का? हा, 9 ला त्याने टेबल हेडिंग्स इथे पुट केले, बरोबर. वर त्याने इथे 9 केला होता, 9 वर त्याने हे हेडिंग्स पुट केले, प्लस प्लस केला, म्हणजे आला 10. ठीक आहे ना. इथे अगेन मी 10 नाही करणार आहे. का? तर जसं मी सांगितलं, इथे एखादा फिल्टर ऍड झाला तर माझा हा काउंट चेंज होणार आहे, बरोबर. हा 11 झाला, मला इथे येऊन परत 12 करावं लागेल. त्यामुळे हा प्लस प्लस केला, म्हणजे मी याला याला मी 10 केला, 10 नंबरला तो मला हेडर पुट करणार, प्लस प्लस केला म्हणजे 11 पासून तो माझा TR चालू करणार, टी बॉडी. इथे प्लस झाला आणि व्हाईल मध्ये नंतर प्लस प्लस झालाय. त्यानंतर हा फुटर पास केला. आता हा फुटर कधी झाला, जेव्हा माझा पूर्ण डेटा आणून झाला व्हाईल मधून, तेव्हा मी हा फुटर पास केला. तेव्हा माझ्याकडे रो काउंट पण असणारच आहे, कारण तो प्लस 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 होत आलेला आहे. जो काही लास्ट व्हाईल लूप माझं एंड झालं तेव्हा रो काउंट असणार आहे, त्याला अगेन एकदा प्लस प्लस करायचंय मला, आणि मला फुटर प्लेस करायचं आहे. फुटरला पण सेम आहे, काही सिम्पल आहे, काहीच नाहीये. इथे हे ब्लँक आहे, हे टोटल आहे. टोटल कुठे? E18 ई वालं, आणि हा 18 आलेला आहे टोटल. FG हे सगळं दिसतंय ते, हे ह्याच्यातून आलंय. अगेन ह्याला पण स्टाईल लावली आहे. स्टाईल नाही लावली तर सिम्पल येणार ते टेक्स्ट. ठीक आहे. जो काही एक्सेलचा डिफॉल्ट फॉर्मॅट असेल CSS ती अप्लाय होणार आहे. चला, डाऊट आहे काही एक्सेल मध्ये? मॅम आता हे एक्सेल मध्ये आपण राईट केला तर ते डाउनलोड करायचं ते कसं आहे? हे काय खाली सगळ्यात रेडी येते, आपल्याला काहीच नाही करायची गरज. हे काहीच हात नाही लावावं लागत, फक्त या कोड मध्ये इथे फाईल नेम लिहावं लागतं बस. आणि वर तर कुठेच काही हात लावायचं नाही, डायरेक्ट कंटेंट स्टार्ट पासून आपला कंटेंट येतो. मेन पार्ट म्हणजे आपल्याला फक्त कंटेंट स्टार्ट पासून एंडच्या मध्ये चेंजेस करायचे, बाकी काही नाही करायचे मॅडम. पुढे पण आपल्याला चेंज करायचं काहीच नाही. एखादी एक्सेल घ्यायची, ऍज इट इज कॉपी करायची आणि त्यामध्ये इथून काम चालू करायचं कंटेंट स्टार्ट पासून. आणि फाईल नेम त्याचं द्यायला लागतं. मग त्यामध्ये तो रिपोर्टचा सेक्शन, टेबल, काही ठिकाणी वेगळे एक्सेल शीट जनरेट झालेले आहेत रिपोर्ट सेक्शन मध्ये वगैरे. म्हणजे जसं डिझाईन आहे त्यावाईज ते आपल्याला डिझाईन करायचं. जसं आपण HTML CSS चं कसं डिझाईन करतो तसं एक्सेलचं पण डिझाईनच करायचं इन शॉर्ट. ओके. त्यामध्ये हे सगळं कॅन्सल झालेलं ठेवलं. ही जर एक्सेल जनरेट केली ना तर ह्यामध्ये तुम्हाला थोडंसं वेगळं डिझाईन मिळेल. कुठेतरी आहे ठिकाणी केलेला, हे बघा दिसतंय इथे वेगळं. रिपोर्ट नेम आहे, टोटल सेल, टोटल परचेस आणि हा प्रॉफिट. म्हणजे कोणतं आहे? हे विजेट. टोटल सेल, टोटल परचेस आणि हा प्रॉफिट. हा सेल हिस्ट्री आहे आणि ही अदर एक्सपेन्सची हिस्ट्री आहे. ग्रुप टूर एक्सपेन्स असं त्याचं हे टायटल. म्हणजे हे आपल्याला आता हवं तसं आपण डिझाईन करू शकतो. आता हा स्टॅटिक कंटेंट आहे, घुमलाय कुठला व्हाईल मध्ये फक्त हा. मला माहितीये सेल हिस्ट्री माझी पूर्ण झाल्यानंतर मी 2 रो सोडल्यात मुद्दाम, आणि मग अदर एक्सपेन्सचं हार्ड कोडेड टायटल दिलं, हा हेडर हार्ड कोडेड दिला, अगेन हा टेबल मधून डेटा आणला. ठीक आहे. ऑल डिपेंड्स ऑन लॉजिक. आलं लक्षात? डाऊट आहे का एक्सेल मध्ये? नाही. एक एक्सेल फक्त रिव्ह्यू करा, कुठली पण करा, भरपूर ठिकाणी आहे. हॉटेलची नका करू, आता हॉटेल मी ऑलरेडी एक्सप्लेन केली. तर दुसरी सेम अशीच असेल ना सगळ्या जेवढे पण जागे? सेम सेम, कुठेच तुम्हाला फरक दिसणार नाही. दिसला तर मला सांगा, कुठेच दिसणार नाही.
ओके मॅम. सगळीकडे सेम आहे, फक्त हा मात्र चेंज दिसणार तुम्हाला. हा जो मधला कंटेंट आहे ना, हा चेंज दिसणार. PHP चा कोड चेंज दिसणार तुम्हाला. बाकी हे पण लॉजिक सेम आहे, हे पण सेम आहे. ओके. हेडर, टेबल डेटा, फुटर. कुठे फुटर नसेल तर त्या केसमध्ये हे येणारच नाही. टेबल सगळा टेबलवर आहे आणि टेबलचीच रेप्लिका तुम्हाला एक्सेल मध्ये दिसेल. जसं आता मी ही एक्सेल जनरेट केली, मला हाच डेटा एक्सेल मध्ये दिसला. सगळीकडे टेबलचीच रेप्लिका दिसेल आणि कोड पण एक्झॅक्टली सेम दिसेल. फक्त आता बघा इथे फिल्टरच हा दिलेलाच नाहीये, इथे या एक्सेल मध्ये मी दिलाच नव्हता. कुठे म्हणजे सगळीकडे आता डिपेंड कसं कसं मॉड्यूल आहे त्यावेळेस. आता इथे जर मी ही एन्क्वायरी रिपोर्ट जनरेट केला तर तुम्हाला हे सगळे फिल्टर दिसतील. किती येथे 4 आणि 3 7 रिपोर्ट मध्ये दिसतील तुम्हाला. इथे फुटर नाहीये बघा. सगळीकडे तुम्हाला कोड एक्झॅक्ट सेम दिसणार, कुठेच फरक नाही दिसणार. त्यामुळे मी रेकमेंड करेल तुम्हाला एन्क्वायरीची एक्सेल पहा. कॉम्प्लेक्स आहे थोडी, पण समजण्यासारखी आहे. बाकीचा मी जेवढा कोड सांगितलाय ना, तेवढाच कोड जाऊन तिथे पण रिव्ह्यू करा. तिथे पण तुम्हाला सेशनचे असे पॅरामीटर्स दिसतील. क्वेरी जी लिहिली आहे नेस्टेड इफ, हे जे इफची क्वेरी सगळे जे लिहिलंय त्यामध्ये तुम्हाला हे असं पण तिथे दिसेल तुम्हाला ब्रांच स्टेटस. ते मी फक्त नंतर ते फक्त असं बघून घ्या इथे काय काय लिहिलंय, पण काय आहे, कसं आहे, त्याच्या मागे काय लॉजिक आहे ते बघायलाच जाऊ नका, तुम्हाला ते समजणारच. आणि कन्फ्युजन जास्त क्रिएट करून घेण्यापेक्षा जेवढ्या क्वेरीचे पॅरामीटर्स आहेत ना फिल्टर एरियाचे, सगळ्या नेम स्पेसिफिक आहेत, त्यामुळे तुम्हाला ते रीड करून समजून जाईल. परत हे पण आता हे कस्टमर नेम इथे गेट केलेलं आहे मी, इथे इफ एल्स वापरलंय का, कस्टमर इज नॉट सिलेक्टेड, म्हणजे फिल्टरमध्ये कस्टमर सिलेक्टेड नाहीये, तर त्या केसमध्ये माझं कस्टमर नेम रिपोर्टमध्ये ब्लँक येते, बरोबर. आणि जर कस्टमर जर सिलेक्ट झाला असेल तर त्या केसमध्ये मला कस्टमरचं नाव दिसतंय. आता मी जेव्हा कस्टमर सिलेक्ट करणार आहे ड्रॉप डाऊन मध्ये, इथे फॉर एक्झाम्पल मी कस्टमर सिलेक्ट केला, तर कस्टमरचं नाव नसतं माझ्या याच्या व्हॅल्यू मध्ये आयडी असतो. तो मला त्या आयडीने कस्टमरचं नाव फेच करून मग ते रिपोर्ट मध्ये दाखवायचे. कारण युजरला आयडी दाखवून उपयोग आहे का? डेटाबेस मध्ये आपल्याला आयडी स्टोअर करावे लागतात, नेम नाही स्टोअर करून चालत. आयडीने तो युनिक रिप्रेझेंटेशन होतं त्या कस्टमरचं. तो आपण कस्टमर आयडी सगळ्या टेबलमध्ये रेफरन्स म्हणून पाठवून देतो. तो आयडीने त्याचं काही जे नेम आहे, कॉर्पोरेट म्हणजे त्याचा जो टाईप आहे, ऍड्रेस असेल, मोबाईल नंबर असो, तो सगळं आपण त्या टेबलमधून तेव्हा फेच करतो. मग इथे तसं फेच केलेलं आहे. सिलेक्ट कस्टमर आयडी फ्रॉम कस्टमर मास्टर वेअर कस्टमर आयडी इज दिस आयडी, सिलेक्टेड कस्टमर्स आयडी असा फेच केलाय कस्टमर इन्फो नावाच्या व्हेरिएबल मध्ये. मग फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम अशी स्ट्रिंग केली आणि मग ते आपण इथे रिपोर्ट मध्ये दाखवतो. जर कस्टमर सिलेक्ट करून एक्सेल शीट त्याने जनरेट केली तर, कारण रिपोर्ट मध्ये स्पेसिफाय व्हायला पाहिजे की ह्या कस्टमरचा तो खाली रिपोर्ट आहे जनरेटेड. तर हा पार्ट मी नव्हता मग एक्सप्लेन केला ना, तो तसा आहे. इनवॉइस आयडी म्हणजे बुकिंगचा फिल्टर आहे. बुकिंग सिलेक्ट केलं तर हॉटेल बुकिंगचा एक पॅटर्न आहे आपल्याकडे HB/2021/ID. हा पॅटर्न त्याने आणला, तो इनवॉइस आयडी इथे पुट केला. ठीक आहे. इथे एक फक्त मला तुम्हाला एक सांगायचंय, आता इथे जसं ही क्वेरी लिहिली आहे, सिलेक्ट स्टाफ फ्रॉम कस्टमर मास्टर वेअर कस्टमर आयडी. तर आता लिहिताना आता हे प्रोडक्ट बरंच जुनं आहे, म्हणजे माझ्या आधी 4-5 लोकांनी काम केलेलं आहे त्याच्यावर. मी काम केलं, मी पण फ्रेशर म्हणून जॉईन झाले होते. आपल्याकडे नंतर बरेचसे फ्रेशर जॉईन झाले, त्यांनी काम केलं. सो एक स्टँडर्ड फॉर्मॅट असा त्यावेळेला फॉलो नाही झाला. जसं मी आले, मला थोडा एक्सपिरियन्स आला, तसं मी आता बरेचसे स्टँडर्ड डिफाईन करून ठेवलेले आहेत. त्यावेळेस सगळ्या डेव्हलपरनी काम करायचं, की आपल्याला सांगितलं इथे हा व्हेरिएबल, ह्या पद्धतीचं व्हेरिएबल. आता जसं कोड स्ट्रक्चर झाल्यानंतर एक डेव्हलपरसाठी एक सेशन असतो की कोड कशा पद्धतीने राईट करायचा. तर त्या सेशनमध्ये सांगणार मी हे स्टँडर्ड, जे डेव्हलपमेंटचे स्टँडर्ड, कोडिंगचे स्टँडर्ड जे डिफाईन आहेत ते मी सांगणार की अशा पद्धतीनेच कोड लिहायचा, इथे ह्या प्रकारचेच व्हेरिएबल वापरायचं, मनाने काही लिहायचं नाही. जसं आता इथे हे SQ कस्टमर इन्फो असं वापरलंय, तर इथे SQ कस्टमर इतकं पण इनफ होतं. असं म्हणजे काही असे स्टँडर्ड डिफाईन करून ठेवले जे आता इथून पुढच्या डेव्हलपरला फॉलो करावे लागतात. तर जुन्या कोडमध्ये हे नाही झालेलं, म्हणजे ते अपग्रेड करणं पण पॉसिबल नाहीये. तर आता हे व्हेरिएबल्सची नावं पण ठीक आहे, पण आता हे क्वेरी लिहिताना हे एक सिंपल गोष्ट आहे. कस्टमरचा आता मी ह्या आयडीचा डेटा एक फेच केलेला आहे.
स्टार लिहायची गरज नाहीये. स्टारने मला सगळे कॉलम्स मिळतात. सगळे कॉलम्स तिथे पाहिजे का? नाही. मला काय पाहिजे फक्त फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम. तर इथे असं लिहायला पाहिजे. याने काय होतं, एक्झिक्युशन काही सेकंड्सनी, मिली सेकंड्सनी कमी होतंय ना क्वेरीचं. इन्स्टेड ऑफ फेचिंग ऑल द कॉलम्स, इथे काय केलं मी फक्त 3 कॉलम्स. एक्झिक्युशन टाइम जर पाहिला तर ॲज कम्पेअर टू फर्स्ट प्रिव्हियस क्वेरी ह्याचा कमीच असणार आहे ना, बट ऑब्व्हियस. काही मिली सेकंड्सनी असतो, पण मिली सेकंड, थेंबे थेंबे तळे साचे तसं आहे. मिली सेकंड म्हटलं तर आपल्या सिस्टमचा परफॉर्मन्स कुठेतरी त्याने डाऊन होणार आहे. मिली सेकंड ऍड होऊन तो मिनिट पर्यंत जाणार आहे. सो असा विचार करून प्रत्येक क्वेरी बाय क्वेरी तो क्वेरी ऑप्टिमायझेशन पण म्हणू शकतो आपण याला. त्यामुळे आपला टाइम वाचतो एक्झिक्युशनचा. इथला असाच 10 क्वेरी इंटू होणार आहे तो टाइम. तो आपण म्हणतो की बाबा इथे काय आहे, एवढी तर क्वेरी आहे म्हणजे स्टार लिहितोय. पण नाही, आपण पूर्ण जर ऍप्लिकेशनला तो इनटूट केला टाइम, तर तेवढा टाइमने तो डिले होणार आहे आपल्याला. सगळा पूर्ण ग्रुप करून जर क्वेरीचा एक्झिक्युशन टाइम पाहिला तर. सो त्यामुळे ती हॅबिट ठेवायची की स्टार कधी लिहायचं आणि कॉमा कधी लिहायचं. जर बरेच 5-6 पेक्षा जास्त कॉलम्स तुम्हाला हवेत, तर त्या केसमध्ये तुम्ही स्टार लिहा. पण एक असे 5 कॉलम हवेत, तर तुम्ही कॉमा सेपरेटेड कॉलम्स लिहा. म्हणजे कारण की टेबलमध्ये बऱ्याच वेळा खूप सारा डेटा पण असतो. कॉलम्स आपल्याकडे मॅक्स तुम्ही जर पाहिलं ना, तर जवळ-जवळ 50 कॉलम आहेत एका टेबलमध्ये. आता मला सांगायला तर म्हणजे बघावं लागेल एक्झॅक्टली, पण आहे की 50 कॉलम एका टेबलमध्ये आहे. तर तुम्ही विचार करा अशा केसमध्ये जर मी स्टार लिहून चालेल का? तर त्यामुळे ती हॅबिट ठेवायची की अशा पद्धतीने क्वेरीज लिहायला, म्हणजे हॅबिट, ह्या हॅबिट इनिशियलीच लागतात. एकदा का सवय झाली की त्या परत मोडायला फार जड जातं. त्यामुळे ह्या इनिशियली जेव्हा आता प्रेशर आहे, तेव्हाच ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या की कुठे आपल्याला टाइम वाचवता येईल एक्झिक्युशन. कारण हा कोड आपला लाईन बाय लाईन जेव्हा एक्झिक्यूट होणार आहे, तेव्हा त्याला किती टाइम लागतोय, किती कमी टाइम लागला पाहिजे. एखादा लॉजिक डेव्हलपर लिहितोय, त्याला अजून थोडंसं मला ऑप्टिमाइज करता येईल का, जेणेकरून माझा परत तिथे एक्झिक्युशन टाइम रिड्यूस होतोय. जेव्हाही कुठलं लॉजिक डेव्हलपरनी लिहिलं XYZ एवढ्या ब्लॉकमध्ये, कुठलंही कॉम्प्लेक्स लॉजिक, त्याच्यावर नेहमी ते लॉजिक रन झाल्यानंतर नेहमी विचार करायचा की त्याला मी रिड्यूस करू शकते की नाही, त्याला मी ऑप्टिमाइज करू शकते की नाही, नंबर ऑफ जे काही ते लाईन्स आहेत ते मी कमी करू शकते की नाही. एखादं बळच स्टेटमेंट लिहून ठेवलेलं आहे, एखादं असं लिहिलेलं आहे, हे व्हेरिएबल मला खाली वापरायचंय, एके ठिकाणीच वापरायचंय. मला पुढच्या लॉजिकमध्ये व्हेरिएबल एके ठिकाणीच वापरायचंय, तर मला इथे इनिशियलाइज करायची गरज नव्हती. मी तिथे डायरेक्ट असंच लिहू शकत होते. तिथे मला ते मोर दॅन 2 टाइम्स वापरायचंय, तर मी त्याला ते व्हेरिएबल वापरणार आहे. असं म्हणजे नंबर ऑफ स्टेटमेंट्स पण रिड्यूस झाले पाहिजे. लॉजिक लिहिताना हा विचार नेहमी करायचा. इनिशियली जेव्हा लॉजिक बिल्ड करतो, तेव्हा तुम्ही कसाही कोड करा. तुम्हाला वाटेल तसा कोड करा. पण जेव्हा तो लॉजिक बिल्ड झालं, रन झाला माझा कोड, त्याच्यानंतर एकदा बसून विचार करायचा की त्या लॉजिकला मी किती लेव्हलपर्यंत ऑप्टिमाइज करू शकते. मला जेवढं होतंय तेवढं मी त्याला ऑप्टिमाइज करू शकते. अशा पद्धतीने. एक्सेलचं झालेलं आहे. CSV आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघूयात. ते फक्त एक्सेलचं ते हे ना आपलं MySQLची क्वेरी, ते मायफेच असो है ना, ते कुठं येते तेवढं सांगतो. म्हणजे MySQL क्वेरी त्याची आपण लिहिली ते त्याच्या अगोदरच इथे ती क्वेरी एक्झिक्यूट केलेली आहे. नाही ते खाली आता आपण लिहिलं ना इथं MySQL फेच हे आपण लिहिलेलं आहे का? हा, हे आपण लिहिलं ना, हे डेटाबेस मधून डेटा आणला ना, MySQL फेच असो. हा, हे फंक्शन कुठं लिहिलं आहे म्हणजे ते एकदा सांगताय का? हे फंक्शन रेडी आहे, हे आपण नाही लिहिलेलं. हे रेडी आहे. इथे हा पॉपअप पण येतोय ना, हा पॉपअप येतो, ह्याचं मिनिंग काय, हे रेडी आहे PHPचं फंक्शन. हे आपण नाही डिफाईन केलेलं. MySQL फेच आपण हे डिफाईन केलेलं आहे सेपरेटली. ते MySQL आपण त्याशी केलेलं आहे. हा, कारण याच्या सिंटॅक्स मध्ये चेंज नाही आला. MySQL फेच असो आणि MySQL फेच असो, ह्या फंक्शनची जी कॉलिंग आहे मेथड ती सेम आहे. म्हणजे काय इन ब्रॅकेट आपल्याला रिझल्ट द्यायचा आहे. तसं MySQL क्वेरी आणि MySQL क्वेरी ह्याचं पॅरामीटरचा सिक्वेन्स चेंज आहे.
म्हणजे MySQL क्वेरीला $conचा ऑब्जेक्ट पास नाही करावा लागत. MySQL I क्वेरीला $con आधी पास करावा लागतो. हा सिक्वेन्स चेंज आल्यामुळे मी ते हा पण फंक्शन युजर डिफाईन करून ठेवले. हे पण सिक्वेन्स चेंज असतं तर याला पण युजर डिफाईन करावं लागलं असतं. CSVचं आपण आता नंतर पाहूयात कारण याच्यातच वेळ गेला एक्सेलमध्ये. CSVचं मग मी नंतर सांगते. इथपर्यंत मंडेपर्यंत झालं पाहिजे. म्हणजे मंडेला आपण कॉल घेऊयात. मंडेला कधी कॉल घ्यायचा? काय कसं शेड्यूल आहे?